हे काउंटर होणार आहे रात्री 2 वाजता चालू आणि आता टाइम तुम्हाला दाखवतो का 10-10:30 वाजले आता कारण एवढी क्राऊड झालेली आहे. गाईस तुम्ही टाइम बघू शकता 1:25 झाले आणि आम्ही लाईनीत उभे अजून आम्हाला पास वाटप चालू झालं नाही. एवढी बेकार मॅनेजमेंट बघू किती टायमात पास भेटतात. फायनली खूप टाइम नंतर पास वाटप चालू केली आहे. पास निघले दर्शनचं आता ऑटो केली हे ऑटो आहे. आता आपल्याला जायचं आहे अल्लेपरी या ठिकाणी. इथनं वाट आहे वरती तिरुमलाला पायी जाण्यासाठी. चाल रे. तुम्ही म्हणशाल ही क्राऊड कशासाठी, तर येथे बॅग जमा करून डायरेक्टली तिरुमलाला पाठवण्यात येते, जेणेकरून चालताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही व्हावं म्हणून. मॉर्निंगचं तिरुपती बालाजी बाबा गाईच आम्ही लागलो आता वरती जाण्यासाठी. आम्ही एक निर्णय घेतला की पूर्ण जे मंदिर दर्शन करायचं ते पायी करायचं. 3-3.5 पायी. आता नारळ फोडून निघलोय तिरुमलाला पायी जाण्यासाठी आणि हे टोटल 12 किलोमीटर अंतर आहे. पायी चालताना काही छोटे छोटे मंदिर बांधलेले आहे जेणेकरून त्यांचे पण दर्शन होतात. नाश्ता करायला हवेत आम्ही आता जस्ट मध्ये. अचानक उजेड वाटलं. अचानक नाही उजेडलं ते आपण आतमध्ये बसलेलो होतो. जय बजरंगबली. अजून आपला अर्धा बाकी 50% कवर झालंय. आपल्याकडे आले नाही. आता आपल्याला चालू झाला आहे तिरुमलाचा घाट आणि हा पूर्ण जंगलातून आहे. सकाळ सकाळी सूर्यदेव दर्शन करून निघालो. तिरुमलाला जाण्यासाठी वेगळा आणि येण्यासाठी वेगळा रस्ता आहे जेणेकरून गाड्यांना प्रॉब्लेम नाही व्हावं. आणि हा रस्ता पूर्ण जंगलातून असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला दिसतात. आपल्याला आता जाऊन मागून रूम अलॉट करायचे आहे कारण रूम भेटून नाही लवकर. ते गाडी एका सॉल्डर समोर. जेव्हा पण तिरुपतीला दर्शन करायला असेल तेव्हा एकदा तरी पायी दर्शनाला या, कारण रस्त्याने खूप वेगळे वेगळे झाड, नजारा आणि प्राणी बघायला भेटतात. आपल्याला जायचे आणि CROच्या ऑफिसला जाऊन रूम अलॉट करायची. हे बघा काय करताय. नॅचरल पाणी. आम्ही फायनल डेस्टिनेशनवरती आलोय आता. जस्ट थोडंसं ती भटकते आतमध्ये वरती त्यामध्ये लंबे तिचे लंबे टांग आहे मग तो लवकर येतो. ते मार्केट एक छोटंसं. अरे साबण घ्या ना. आपल्याला साबण नाही घेतलं आपण एक पण. 10 रुपये साबण घेऊन टाक. साबण आणि शॅम्पू घेऊन टाक. आम्ही आलो प्रसादालयामध्ये अन्नपूर्णावर चालले. हे बघा त्याच्यामध्ये लापसी आहे. ही कशाची भाजी काही माहीत नाही. चटणी बीट आहे का हे काय चटणी. फायनली तत्काल केलं आहे आम्ही आणि आता देवदर्शनला निघायचं आहे. जे की आसपासचे मंदिर वगैरे येते गाडी बुक केली आहे 7-8 जणांपैकी. हे बघा
लाईफ इज एन्जॉय गाईज. आता देवदर्शन करायचे आपल्याला. आपल्याला जायचं आहे लंडन, दुबई, याच्यानंतर मलेशिया, सिंगापूर, थायलंडला. शेवटी पाकिस्तानला ट्रान्सफर करून व्यंकटरमण गोविंदा. लवकर लवकर दर्शन करता. हे चालतो बॉर्डर देतो. ते आपण काय बघायला चाललो. बालाजीच्या पादुका इथे नाक घासून नाही बरोबर बोल. हे आहे तिरुपती बालाजींची पादुका. आपण एक दर्शन करून आलोय आता. दुसरं दर्शन काय ते कोणचा स्पॉट आहे भैया. किल्ला तोरणा चक्र चला पट पट पट. पातालगंगा ह्या साईडला. अशी वेगळी शिला यार इथं. नेक्स्ट डेस्टिनेशन नेक्स्ट प्लेस 4 नंबरचा स्पॉट आता. आकाशगंगा आहे आता. आपण आता आलोय आकाशगंगा या ठिकाणी. इथे डोंगरातनं पाणी वाहून येते आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे हे पाणी इथं पिण्यासाठी वापरलं जाते. चला चला चला. आता चाललंय आपण पापनाशक इथं की पाप घेतलं जाते. आता आपण आलोय पापनाशक येथे. इथे सुद्धा पाणी डोंगरातनं वाहून येते आणि असे म्हटले जाते इथे आंघोळ केल्याने पाप धुतले जातात. थोडं पाणी येतं. मग काय आम्ही सगळ्यांनी आमचे पाप धुवून घेतले. एखादा भाग्य करा मग दिसन ना मग धरलं तीन मोबाईल वर झडप मारली तर तुम्ही नाही का उडी मारून घेईन इकडे. रंदे खिडकी तुम्ही उघडी करेल. भूतगीत आलं मग समोर आला. इथं इथं निवांत घे दर्शन घेऊ थोडंसं पाच. नाही ना हो कुठं आलो बघा बरं तुम्ही मागच्या. आता आहे लास्ट स्टॉप. आहे ना आता सर्व देवदर्शन करून निघलोय जेवायला. जेवण करून रूमवरती आलो आणि आपल्याला सकाळी 3 वाजता दर्शन जायचे. त्यामुळे लवकर झोपावं लागेल. गुड नाईट.